मला या ठिकाणी उल्लेख करावा लागेल तो म्हणजे या रेडिओला मगाशी कोणीतरी म्हणालं की रेडिओ जगलं पाहिजे, वाढलं पाहिजे. अतिशय योग्य कल्पना आहे. पण या ठिकाणी याचा उल्लेख अभिमानाने करावा लागेल की रेडिओवर लोकांना याची सवय तर आहेच, पण ती वाढली आणि वाढवली पाहिजे म्हणून ते माध्यम सरकार दरबारी राजाश्रय आणि बरोबरीने संवादाचं माध्यम म्हणून जर कुठल्या प्रधानमंत्र्यांनी त्याचा योग्य उपयोग केला तर माननीय मोदीजींनी मन की बात या कार्यक्रमातून त्याचा अतिशय मोठा प्रभाव आणि उपयोग केला. आणि या ठिकाणी याचाही उल्लेख माननीय देवेंद्रजींना तर माहिती आहे की करोनाच्या त्या कठीण काळामध्ये ज्या वेळेला लोक आपला जीव वाचवण्याची लढाई लढत होते, एकमेकाला भेटणं असंभव होतं, एकमेकाशी संवाद करणं कठीण होत होतं, त्यावेळेला रेडिओ माध्यम आपलं काम करत असताना ते माध्यम माझ्या नागरिकांच्या आयुष्यामध्ये उभारी देणार आहे, आवश्यक आहे असा विचार करून रेडिओ जॉकीजशी सुद्धा संवाद साधणारा पहिला पंतप्रधान हा माननीय मोदीजींच्याच रूपाने आपण त्या ठिकाणी पाहिला. आणि म्हणून या पद्धतीने या माध्यमाकडे आम्ही पाहतो आहोत